महाराष्ट्र पब्लिक. तर आज आहे गुरुपौर्णिमा, गुरुवार आज. आणि आज आपण निघालो दौंडला. एक छोटीशी ट्रिप आहे. मी आणि मम्मीच चाललो. आज शॉपला सुट्टी आहे आणि पप्पांना थोडं काम असल्यामुळे पप्पा काही येत नाही सोबत. तर बघूत आता कोण कोण येतं अजून. बहुतेक तर आजी पण येणार आहे. भेटूत पुढं. निघालेलंच आज ट्रिप आमच्या दोघांचीच असणार आहे, मी आणि माझी आणि मम्मीची. तर पुढे बघू, आजी पण येणार आहे बहुतेक. तर पुढे तुम्हाला दाखवतो. आता जाताना भेटू तू गाडीत, मग गाडीत बोलू बाकीचं. तर आत्ता निघालो आपण चाललो दौंडला. मी आणि मम्मीच आहे, मम्मी मागे आहे. आजचा प्लॅन असा आहे की आज आहे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमेमुळे मम्मीचे जे गुरु आहेत, म्हणजे मामाच माझे, त्यांना भेटायला आपण चाललो. गुरुपौर्णिमेचा एकच दिवस असतो जेव्हा शिष्य त्यांच्या गुरूंना भेटतात. चाललोय आपण. बघू आता पुढे कोण कोण आपल्याला जॉईन होतंय. तर ट्रिप छोटीच आहे. आता निघतानाच आपल्याला बाहेर पडायचं म्हणलं की एक तर सकाळी 8च्या आधी पडायला लागतं आणि एंट्री करायची म्हणलं की संध्याकाळी 10 नंतर. आता सध्या झालं कसं, 10 नंतर जर एंट्री करायची म्हणली, सोलापूर हायवे असो किंवा एवढं फुल्ली ट्रॅफिक जाम आहे. आता पोहोचलं हडपसरमध्ये. 1 तास लागले, लिटरली 1 तास शिवाजीनगर ते हडपसरला यायला. ब्रिज जाम आहे. पुणे स्टेशन पूर्ण जाम होतं. परत आरटीओचं ऑफिसचा जो रोड आहे तो पूर्ण जाम होता. आज काय सगळंच पब्लिक एक साथ बाहेर निघले गुरुपौर्णिमा करायला का काय माहिती. पण ऑफिस टाइम पण नाही आहे. आत्ता ऑलरेडी 11:47 झालेले आहेत. आपण घरानं निघालो होतो 10:15ला. तर 16 किलोमीटरसाठी 1.25 तास ते 1.5 तास म्हटलं की खूप गोष्ट आहे मोठी. सध्या पुण्याचं लिटरली ट्रॅफिक खूप वाढलेलं आहे बघा. इथनं ब्रिज स्टार्ट होतं तिथनंच ट्रॅफिक कंटिन्युअसली. इथनं ट्रॅफिक चालू आहे, एंडपर्यंत आहे. जिथपर्यंत ब्रिज उतरत नाही तिथपर्यंत ट्रॅफिक आहे. सध्या काय कंडिशन चालली. तर आलं आता डिझेल टाकतोय. HP लोणीमध्ये डिझेल टाकून घेऊ. रेग्युलरली HPचंच टाकतो मी. कंटिन्यूअस एकच हे ठेवलेलं आहे. त्यामुळं ब्लॅक लिस्ट. तर मग आत्ता झालं उरुळी कांचनला. आजी आजोबांना घ्यायचं. आजी आजोबा पण येणार सोबत. मग ते आले की मग दाखवतो तुम्हाला. आज दौंडला जाऊन परत उरुळी कांचनला यायचं आहे. आजचा डे मोठा आहे, ब्लॉग मोठा होणार आहे. केळी वगैरे घेतलेले आहेत डोनेट करण्यासाठी. त्याचा उपवास असल्यामुळं मोस्टली सगळ्यांचेच उपवास असतात. त्याच्यामुळे आपण केळी वगैरे घेतली होती जास्तच एक्स्ट्राची सोबत. तर मग इथे पण पंपावरती आत्ता दिलेले आहेत. ते पण खुश झाले. तेवढंच त्यांच्या पोटाला पण आधार. दिवसभर काम करतात. असं नाही की त्यांना पण पगार जास्त आहे किंवा काय. मोस्टली पंपावरती 9-10 हजार ह्याच्यावरती नसतं मोस्टली तर पगार. त्यांचं पण चेहऱ्यावरती एक स्माईल येते, हा दिलं कोणी तर आपल्यासाठी काहीतरी. आता ते तर काय नोंद नव्हते माझ्यासाठी. मग आपण घेतलेत कशासाठी की डोनेट करण्यासाठी. तेव्हा आहे आपल्याकडं ते वाटून टाकायचं. आत्ता बसलेलं उरुळी कांचनमध्ये ऑलमोस्ट 1:45 झालेत. आता तुम्हीच बघा, 10:15 वाजता आपण निघालो होतो. 1:45 वाजता आपण उरुळी कांचनमध्ये पोहोचतोय. एक अंदाजे काय असेल, एक 45 किलोमीटरच्या आसपास असेल मोस्टली. तरी अंदाजे 35 ते 45च्या आसपास असेल. कधी ॲव्हरेजली काढलं नाही किती किलोमीटर आहे. त्यासाठी 2-2.5-3 तास म्हणलं तर ऑलमोस्ट जातात. फुल ट्रॅफिक आहे उरुळी कांचनमध्ये. ट्रॅफिक सोलापूर हायवेला कंटिन्युअसली ट्रॅफिकनी. तर आता आलेलो आहे आजोबांच्या घरी. जोगा खेळतोय. 1.5 वर्षाचं आहे अजून. आणि लांबनच फक्त गाडी जरी बघितली तरी दादाचं पाडा चालू होतं त्याला. तुम्हाला दाखवतो आता माऊली. मम्मी चाललेली आहे, त्याची रिएक्शन बघा. तरी त्याचं इकडंच लक्ष आहे की दादा कसा उतरत नाही. गाडी कुठे आहे का? हाय गाडी हाय हाय कर हाय.
तू कर हाय कर हाय हाय ओ पिल्ल्या गाडीकडे जायचं नुसतं गाडीचं येड गाडी कोणाची आहे कोणाची आहे लेडीजची मीटिंग चालू झाली हा वेटर आणला होता घरनं काय काय गाडी कुठे गाडी आहे कोणाची गाडी वाजा उचलून सगळ्यांना मारतो सगळ्यांना काय दा कुणाला मारतो हे हे हाताने का मारतो कुणाला मारतो पिल्लू माझं तुला माझ्या बरोबर यायचं का तुला यायचं का हा गाडी ठेवायची काय ते काय छाने छाने कसे 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 नवड्या नवड्या तर इथं आपण पोहोचलेलो आहे मामांच्या घरी म्हणजे मम्मीचे जे गुरु आहेत त्यांच्या घरी कार्यक्रम ऑलरेडी चालू झाला होता आम्हाला थोडं लेट झालं नंतर टायमिंगमध्ये पोहोचलो तर पुढचा कार्यक्रम एन्जॉय करा हा सर्व देवाचा कार्यक्रम आहे गुरुपौर्णिमा असतो तर गाईज सकाळपासून दिवस चांगला चालू होता पण मध्येच कुणाची नजर लागली माहित नाही एक बिग लॉस झालाय तुम्हाला दाखवतो पूर्ण इथनच तुटून गेलं ते त्याच्यामुळे मग मूड ऑफ झाला त्यामुळे जास्त काही ब्लॉग बनवलेला नाहीये बघू तर होप सो मी कंटिन्यू करेल बनवेल अजून ब्लॉग आजच्या दिवसाचा जिथपर्यंत पॉसिबल होईल तिथपर्यंत मी ब्लॉग बनवेल अजून पण आम्ही दौंडलाच आहे मावल्या पण सोबत आहे चालली नुसती त्याची मस्ती त्याला काहीच काम नाही त्याला नुसतं मी पाहिजे आणि गाडी पाहिजे बस नुसती मस्ती आता आपण आलेलो नाथाच्या वाडीत हे गाव आहे माझं हे मंदिर घेतला तर आता 8 वाजलेले आहेत आता आलोय आजोबांच्या घरी उरुळी कांचनला सगळं फिरणं झालेलं आहे डोळे बघू शकता लय वाईटलं आम्ही दोघंच हे मामाच्या मुली तर आत्ता इथनं निघणार थोडा वेळ थांबणार फ्रेश वगैरे होतो इथनं निघणार परत हडपसरला दुसऱ्या मामाकडे जायचं तिथनं मग घरी आजचा ब्लॉग तर मी इथं स्टॉप करेल कारण की अजून एडिटिंग वगैरे बाकी आहे 9 वाजता ब्लॉग लाईव्ह करायचा आहे त्यामुळं आत्ता करंटली 8 वाजलेत त्यामुळे आज दिवसभर काय काय झालं एक मोठा लॉस झाला ते पण तुम्हाला सांगतो तुम्ही टायटल थंबनेलमध्ये वाचालच तर समजून जाईल तुम्हाला चला असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा फॉलो करा इंस्टाग्राम हँडल पण देतो खाली त्याला पण फॉलो करा थँक्यू